नाही, आम्हाला असं कधीच वाटत नाही. कारण या ठिकाणी इतकं छान वातावरण आहे. म्हणजे आम्हाला एक तर आमचं घरच असं आहे, की आम्हाला फ्लॅट वाटत नाही. म्हणजे आम्हाला छानसं अंगण आहे आणि इतके लोक चांगले आहेत या ठिकाणी. आमच्याशी छान संवाद साधतात, आमची चौकशी करतात आणि आम्ही आमच्या आयुष्याचं मस्त वानप्रस्थाश्रम जगतोय असं म्हणायला काही हरकत. आणि इतकी चांगली सर्व्हिस आहे सगळ्यांची. काही अडचण असली की आम्ही पटकन बोलावतो, लोकं ताबडतोब मदतीला येतात. आम्ही या वास्तूमध्ये 30 सप्टेंबर 2023 मध्ये आलो राहायला. नाही, आम्हाला असं कधीच वाटत नाही. कारण या ठिकाणी इतकं छान वातावरण आहे. म्हणजे आम्हाला एक तर आमचं घरच असं आहे, की आम्हाला फ्लॅट वाटत नाही. म्हणजे आम्हाला छानसं अंगण आहे आणि इतके लोक चांगले आहेत या ठिकाणी. आमच्याशी छान संवाद साधतात, आमची चौकशी करतात आणि आम्ही आमच्या आयुष्याचं मस्त वानप्रस्थाश्रम जगतोय असं म्हणायला काही हरकत. आम्ही म्हणजे हा निवडला आमच्या नातवानी. कारण नातवानी नातू काय म्हणाला की आमच्या मुलांनी जो आहे तो 5व्या-6व्या मजल्यावरचा हे निवडला होता आधी. पण तो म्हणाला की आजी आजोबा आपली म्हातारे आहेत तर त्यांना फर्स्ट फ्लोअरवरच पाहिजे आणि त्यांना हे गार्डन त्याचं म्हणणं की त्याच्या लहान मुलाची कल्पना आहे की बाबा एखादा लिफ्टच नाही चालू राहिली तर मग आपल्या आजोबा कसे खाली उतरतील आणि माझ्या आजी आजोबांसाठी हाच फ्लॅट छान आहे त्याने आधी फायनल सांगून टाकलं होतं. आम्ही न पाहतात त्याला हो म्हणून. नाही, खूप छान आहे. म्हणजे एकतर कसं आहे एकदम एरिया आहे जागा आणि आम्हाला सगळं स्वतंत्र मिळालेलं आहे सगळं. एक तर पाण्याची पण इथे 24 तास आम्हाला अरेंजमेंट आहे. आता या ओल्ड एजला कसं पाणी भरा रे, खटके चालू करा रे, बंद करा रे, पाणी आलं नाही ही समस्या अजिबात नाही आहे आम्हाला. म्हणजे आम्ही राहायला आलेल्यापासून आम्हाला कधीही असं आठवत नाही की आम्हाला पाणी मिळालं नाही आहे किंवा पाण्याचा कुठेतरी त्रास झाला आहे. आणि इतकी चांगली सर्व्हिस आहे सगळ्यांची. काही अडचण असली की आम्ही पटकन बोलावतो, लोकं ताबडतोब मदतीला येतात. खूप छान. हे तर सकाळी उठणे 6 वाजता की त्यांच्या या पोडियममध्ये छान चक्र असतात आणि इथे जेवढे काही व्यायामाची साधनं तुम्हाला दिसतात ते सगळं व्यायाम हे करतात. वा वा ते अगदी व्यवस्थित करतात. ते अजिबात त्यांना कंटाळा नाही. माझा थोडीशी मर्यादा गुडघ्यांमुळे आहे पण मला ही जागा इतकी पुरेशी आहे आणि मी प्राणायामावर माझा खूप जोर आहे. म्हणजे प्रामाणिक म्हणजे जवळजवळ माझा 1 ते 1.5 तास सकाळी प्राणायाम असतो आणि त्यानंतर मिळालेला फावला वेळ मी मस्त या अंगणात फिरून घालते. आणि इतके लोक छान असतात की प्रत्येकजण आम्हाला अगदी जसं काही त्यांचे आम्ही आईबाबा आहोत अशी चौकशी करतात जाणार येणारे. त्यामुळे आम्ही या वास्तूत खूप आनंदात आहोत. नाही आमची मुलं इथं जवळच आहे. म्हणजे आम्ही सगळे जवळ आहोत. जवळ त्याने प्रत्येकाला आपापली स्पेस आहे. बरोबर. कारण मुलं सकाळी 6:45ला जी जातात तर ती संध्याकाळी 5ला येतात. मग तो वेळ आम्ही तिथे राहून 8व्या मजल्यावर राहून नाही काढू शकत. इथे आम्हाला कसं दार उघडलं की माणसं दिसतात. तिथे ती व्यवस्था नाही आहे आणि नातू आमच्या जवळच असतो त्यामुळे आम्ही इथे मस्त मजेत आहोत अगदी. काही नाही, मी असं म्हणेन की माय वर्ल्ड खरंच म्हणजे आवर वर्ल्ड आहे. आवर वर्ल्ड आहे ते. कारण इथे राहणारे लोक इतके छान आहेत. आम्हाला इथे आल्यावर कधीही असं वाटलं नाही की आम्ही फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. म्हणजे इथे यावं सगळ्यांनी ज्यांनी असं म्हणजे विचार करण्याची गरज नाही की जावं की नाही, गावापासून खूप दूर आहे. तिथे सगळ्या व्यवस्था आहेत. इथे दुकानं आम्हाला जवळ आहे, इथे घरपोच सोय मिळते आम्हाला. म्हणजे आमच्या वयासाठी आम्ही एजेड आहोत. आता आम्ही 70+ आहोत. बरं. पण आम्हाला असं कुठलीच अडचण या ठिकाणी जाणवली नाही आणि त्यामुळे माय वर्ल्ड इज द बेस्ट वर्ल्ड असं मी म्हणू शकते या ठिकाणी. मुख्य म्हणजे इथे कसं आहे आमच्यासारख्या सिनियर सिटीजनला जे पाहिजे की बाबा जवळ वॉकिंग ट्रॅक वगैरे तर वॉकिंग ट्रॅक आहे. हे सगळे व्यायामाचे इक्विपमेंट्स आहेत. हे सगळे क्लोज असल्यामुळे वगैरे कोणत्याही प्रकारचा सुरक्षितता आणि मंदिर आहे सगळं आहे. त्यामुळे आमचा वेळ छान जातो आणि आम्हाला इथं आल्याबद्दल छान वाटतं.